नेरळ स्टेशन पासून सुमारे 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या या सुंदर धबधब्यावर आम्ही भिजायला गेलो. पण धबधब्यावर जाताना आनंदवाडी गावातल्या गल्ल्या इतक्या लहान होत्या की वाटलं मी धबधब्याला आलोय की चोर पोलीस खेळायला. तर नमस्कार मंडळी, मी आकाश आणि आज मी निघालो नेरळच्या एका गुप्त रत्नाला भेटायला, तो म्हणजे आनंदवाडी धबधबा. घरून निघालो बाईक वरून. वाटेत लक्षात आलं पेट्रोल संपत आलंय. थांबलो पेट्रोल पंपावर आणि भरलं पेट्रोल. आणि आता काय, जाता जाता मध्ये एक छोटीशी टपरी दिसली. गरमागरम चहा नाही पण मिळाले चिप्स. पुढे निघालो मोवाची वाडी मार्गे. पण काय, रोडचं काम सुरू असल्यामुळे मेन रोड बंद. कच्चा रस्ता धरला की राव. आणि तिथं फुल चिखल, गडबड आणि थरार. मग काय, थोड्याच पुढे रस्त्यात काकांची गाडी चिखल्यात अडकली. ती काय निघता निघेना. मग काय, घेतलं बजरंगबलीचं नाव आणि केली मदत. आणि मग पुढचा रस्ता धरला धबधब्याकडे. गावात पोचलो पण गल्ल्या इतक्या छोट्या की वाटलं गावात आलोय की चोर पोलीस केलायला. शेवटी डोंगराच्या पायथ्याशी बाईक पार्क केली आणि सुरू झाली खरी चढाई. चढता चढता पुढे दिसला एक घर. त्याच्यावर बॅनर होता धबधबा खानवल. वाटलं आपली ऑर्डर इथेच लागते की काय. डोंगर चढत चढत पावसाच्या सरी, हिरवल आणि थंड वारा. आणि शेवटी धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचलो. आवाज, थंड पाणी आणि शांतता. मेहनत के बाद मस्त रिफ्रेशमेंट. तिथेच बाजूला होतं दादांचं मक्याचे दुकान. गेली 7 ते 8 वर्ष ते पावसामध्ये दुकान लावतात. वॉटरफॉल बद्दल भरपूर माहिती दिली त्यांनी. त्यांच्याच बाजूला होत्या आजी. आजी एकटीच बसली होती. त्यांची गोष्ट काय वेगळीच होती. आजीने चक्क उकडलेले अंडे विकायला बसली होती. फिरता फिरता झाली संध्याकाळ आणि आम्ही निघालो डोंगर उतरून घरच्या रस्त्याकडे. येता येता गावात भेटले एक काका. काकांबरोबर रंगल्या गप्पा झाल्या आणि काढली आपली बाईक. घरच्या दिशेने निघालो पण लागली होती भूक. थांबलो आपल्या प्रवीण दादूच्या दुकानात. गरमागरम वडा भजी नाही पण त्याने दिले आपल्याला नूडल्स. मग काय, नूडल्स खाल्ले आणि काय सांगू राव, शेवटी लय बरं वाटलं. तर असा होता आजचा आपला दिवस. तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ? मग लाईक करा की राव. वाट कसली बघता. भेटूया पुढच्या व्हिडिओ.